सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला असून जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाले। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या तिन्ही विभागांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय। कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सध्या संततधार पाऊस पडत आहे। तसेच सीना नदीकाठच्या गावांना देखील आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यासोबतच उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा कसा फटका बसतोय हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। गेल्या 24 तासात मराठवाड्याच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे। तुळजापूरमध्येही जोरदार पाऊस कायम आहे। तसेच गेल्या 2 दिवसांपूर्वी सीना नदीकाठी मोठा महापूर आलेला होता। आता नुकतंच कुठेतरी हा पूर ओसरला असतानाच पुन्हा एकदा सीना नदीच्या क्षेत्रामध्ये मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सीना नदीला देखील पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात देखील झालेल्या संततधार पावसामुळे उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये आज दुपारी 1 वाजता 1 लाख क्युसेक्स इतका मोठा विसर्ग वाढवण्यात आलाय। या विसर्गामुळे आणि संततधार पावसामुळे भीमा नदीकाठच्या पंढरपूर शहरासह नदीकाठच्या इतर गावांना आता महापुराचा गंभीर धोका निर्माण झालाय। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय, ज्यामुळे स्थानिक परिस्थिती ही अधिक बिकट झाली आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत पंढरपूर येथे सर्वाधिक 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या पंढरपूर येथील भीमा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या दिशेने वेगाने वाटचाल करते। प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आणि नदीपात्रात किंवा किनारी भागात जाण्याचं पूर्णपणे टाळण्याचं आवाहन केलंय। पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे। सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ, तासगाव, मिरज, जत तालुक्यातही दमदार पाऊस झालाय। कोल्हापूर आणि सातारा घाट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे सर्वाधिक 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर मुंबईतही आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।